मध्य पूर्वेत अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 14वा दिवस असून मध्य पूर्वेत मोठा तणाव पाहायला मिळतोय. एकीकडे इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. मात्र दुसरीकडे इराणकडून देखील तेवढ्याच ताकदीने अमेरिका आणि इस्रायलवर हल्ले केले जात आहेत. इराणच्या हल्ल्यांमध्ये इस्रायलचं मोठं नुकसान झालं आहे, तर या युद्धात अमेरिकेचे देखील अनेक सैनिक मारले गेलेत. इराणने शुक्रवारी अमेरिकेचं चौथं विमान पाडलं आहे. या युद्धामध्ये अमेरिकेने आतापर्यंत प्रचंड प्रमाणात पैसा खर्च केला आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी इराणने आपला नवा सर्वोच्च नेता निवडताच रशियानं इराणला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला होता. तसंच यावेळी रशियाकडून हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हणत अमेरिका आणि इस्रायलला सुनावण्यात आलं होतं. रशियाच्या या पावलावर पाऊल ठेवत आता चीननं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अमेरिकेला कसा हादरा बसणार आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी जान्हवी जाधव. आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. मध्य पूर्वेतील युद्धाला आज 14 दिवस झाले आहेत. तिथली परिस्थिती आजही गंभीर बनली आहे. या युद्धाचे परिणाम जागतिक स्तरावर स्पष्ट दिसत आहेत. त्यातच चीनने इराणच्या मदतीसाठी $2 लाख देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम चीन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून इराणला देणार असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. मानवतेच्या दृष्टीने इराणला आवश्यक ते सहकार्य केलं जाईल, जेणेकरून तिथल्या लोकांना कठीण परिस्थितीत उभारण्यासाठी मदत मिळू शकते, असं चीनने म्हटलं आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ येथून प्रवास करणाऱ्या तेल आणि गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांसह इराणच्या कडक देखरेखी आणि लष्करी कारवायांमुळे या सागरी मार्गावरील जहाजांच्या हालचालीवर परिणाम झाला आहे. होर्मुझ येथील ही स्थिती पाहता अमेरिकेने रशियाच्या तेल खरेदीवर 30 दिवसांसाठी निर्बंध हटवले आहेत. युद्धामुळे जागतिक बाजारावर होणारा परिणाम स्थिर करण्यासाठी ही पावले उचलली आहेत. शुक्रवारी सकाळी आशियात तेल किमतीत घट झाल्याचे दिसून आले. इराण युद्धात धोकादायक क्लस्टर बॉम्ब वापरला आहे, ज्यामुळे इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. इराण आपल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांमध्ये लहान क्लस्टर बॉम्बचा समावेश करत आहे. हे विशेष बॉम्ब उंचावरून सोडले तर ते 11 ते 13 किलोमीटर पर्यंत पसरण्याची आणि मारा करण्याची क्षमता ठेवतात. लेबनॉनमध्येही हवाई हल्ले सुरू आहेत. इस्रायलचे हल्ले लेबनॉनला हादरवत आहेत. दक्षिण लेबनॉनमध्ये सर्वात जास्त विनाश दिसून आला आहे, जिथे बॉम्बस्फोटमुळे घरं, झाडं आणि स्थानिक पायाभूत सुविधांभोवतीच्या विकासाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध कधी संपेल याकडे जगाचं लक्ष लागलं आहे. यातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एक विधान चर्चेत आलंय. युद्धामुळे कच्च्या तेलाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, त्यामुळे किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती अमेरिकेला आर्थिक फायदा देऊ शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केला असल्याचं सांगितलं जातंय. मध्य पूर्वेतील हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकच गुंतागुंतीचा आणि गंभीर बनत चाललाय. विविध देशांची भूमिका, लष्करी कारवाया आणि आर्थिक हितसंबंध यामुळे परिस्थिती आणखीन संवेदनशील होत असल्याचं दिसून येत आहे. या युद्धाचा परिणाम केवळ संघर्षग्रस्त देशांपुरता मर्यादित न राहता जागतिक अर्थव्यवस्था, ऊर्जा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरही होत आहे. तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे अनेक देश सतर्क झाले असून जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या महत्त्वाच्या सागरी मार्गावरील तणावामुळे ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे मोठ्या शक्तीचे राजनैतिक आणि आर्थिक निर्णयही या परिस्थितीवर प्रभाव टाकताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरातील नेत्यांचं लक्ष आता या संघर्षाच्या संभाव्य शेवटाकडे लागलं आहे. युद्ध आणखी तीव्र होऊ नये आणि मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हा संघर्ष नेमका कधी आणि कसा संपेल याबाबत अनिश्चितता कायम आहे. मध्य पूर्वेतील या घडामोडींमुळे केवळ त्या प्रदेशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील राजकीय आणि आर्थिक समीकरणांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे येत्या काळात या युद्धाची दिशा काय असेल आणि त्याचे जागतिक परिणाम किती व्यापक असतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.